कलिंगड या उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त थंडावा देणारं आणि हेल्दी फळ म्हणलं तर कलिंगड. पण सध्या कडक उन्हाळा सुरू आहे आणि याच कडक उन्हाळ्यामध्ये सध्या कलिंगडाची मार्केटमध्ये काय स्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण एका व्यापाऱ्यांपाशी आलेलो आहोत. आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत आणि बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. मला सांगा, कलिंगड तुमच्याकडून कुठून कुठून येतो? कलिंगडची आता सध्याची कंडिशन अशी आहे की लोकल जे आपल्या कोल्हापूरच्या 50 किलोमीटर सराउंडिंगमधून जो माल यायचा तो आता पावसामुळे मध्ये गारपीट वगैरे झाल्यामुळं प्रोडक्शन बऱ्यापैकी कमी झाले आता. तर आता माल आता सध्या पंढरपूर इकडे तुमचे नांदेड उस्मानाबाद ह्या भागातून आता आवक करायची म्हणजे वेळ आली का, तर लोकलची मालं सगळे पावसानं खराब झाल्यात बऱ्यापैकी. सध्या मग आता हे करत असताना रेटमध्ये काय या पूर्ण फरक पडणार? रेटमध्ये बऱ्यापैकी फरक पडलेला आहे. गेल्या आठवड्यामध्ये साधारणतः मार्केटमध्ये लोकल मालाची आवक भरपूर असल्यामुळं रेट बऱ्यापैकी म्हणजे ग्राहकांच्या ह्याच्यात होते. आता जरासं रेटमध्ये जरा फरक पडला. किती पर्सेंट तरी फरक पडू शकतो? मागच्या आठवड्याच्या तुलनेमध्ये आता साधारणतः मला वाटतं एक 5 ते 6 रुपये 7 रुपये किलोनं रेट वाढलेला आहे आता. हां, म्हणजे गेल्या आठवड्यात जर तुम्ही बघितलं तर 7 रुपये किलोपासून ते 15 रुपये किलो होता. आता 14 रुपयेपासून ते 20 रुपये किलोपर्यंत साधारणतः मार्केटला विकायला लागल्यात. त्यासोबतच आता युद्धसुद्धा होतं मध्ये, तर युद्धाचा आणि याचा एक्सपोर्टमध्ये काय फरक पडला आहे का सध्या? हां, भरपूर पडलेला आहे. भरपूर मध्ये एक्सपोर्ट बंद होतं त्याच्यामुळे रेट डाऊन झालेले, पण आता बऱ्यापैकी आता युद्धाचं पण मला वाटतं हे झालेलं आहे, कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे आता रेटमध्ये जरासा फरक पडला आणि आवक पण कमी झालेली आहे. आता पहिल्यासारखी आवक नाही आता मार्केटला. बरोबर. आणि आम्हाला सगळ्यात जास्त प्रश्न पडतो की सगळेच कलिंगड आम्हाला सारखे दिसतात, पण हे जे हिरवे दिसणारे आहेत आणि ते पट्टेरी एक आहेत, त्याला काय म्हणतात? पट्ट्याचे जे येतात ते नामदारी कलिंगड येतात. ते साधारणतः तमिळनाडू आंध्र प्रदेश तिकडून येतात सगळे. आणि आता हे आपले लोकल म्हणजे हे महाराष्ट्रातलं प्रोडक्शन आहे. आता हे साधारणतः तुम्ही जर बघितलं तर हे खायला आता हेच आहे ना, हे जर याचा डेट वगैरे सुकलेला असतो हे खायला वगैरे चांगले येतात कस्टमरला. तर आम्ही ओळखायचं कसं नेमकं बाबा हा एक सेम दिसतो आणि बाकीचे पण आम्हाला बऱ्यापैकी हे पिवळे जे पट्टे आलेले आहेत त्याच्यावर ते कसं पट्टा आणि पूर्ण क्लीन जर असलेला जर साधारणतः कलिंगड असेल तर हे खायला गोड लागतो, चांगला लागतो. आणि याचा डेट सुकलेला असावा साधारणतः. म्हणजे आमच्या प्रेक्षकांनी हा डेट सुकलेला बघायचा आहे आणि हा पूर्णपणे हिरवा आहे हा बघायचा आहे. हो हो. आणि संपूर्ण जर कोल्हापूरचा विचार केला तर आमचे कोल्हापूरकर कलिंगड खातायत हे किती महिने साधारण खाऊ शकतात? गेल्या मला वाटते 2 महिन्यापासून आता कलिंगड लोक खायला लागलेत. आता साधारणतः अनेक 15 ते 20 दिवसामध्ये हा सीझन आता संपून जाईल. शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे सीझन आता. नक्कीच, थँक्यू. आणि बातचीत आमच्याशी केली आणि आम्हाला बरीच माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर या कडक उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारं फळ म्हणजे कलिंगड आहे. त्याची इथली आवक संपलेली आहे. ते आता बाहेरच्या राज्यातून सध्या कलिंगड मागवावं लागणार आहे. त्यामुळे इथून पुढं 15 दिवस म्हणजे अक्षय तृतीयेनंतर खऱ्या अर्थानं हा सीझन संपणार आहे. पण त्याच्यानंतर मात्र कलिंगडाच्या रेटमध्ये थोडासा वाढलेला रेटसुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. कॅमेरा पर्सन सुधीर सणगरसह आकाश कुलकर्णी, प्रसार माध्यम, कोल्हापूर.